मतदारसंघामध्ये वेळोवेळी चर्चा केली होती. त्याच्यामध्ये कोणताही नवीन गोष्ट येत असताना ती 100% इम्प्लिमेंट होती की नाही हे जोपर्यंत प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होतं तोपर्यंत आपल्याला त्याचे अनुभव येत नाहीत. त्यामुळे या संदर्भात आम्ही सुद्धा शासन दरबारी जसं खासदार साहेब म्हणतात माझ्याही मतदारसंघात एकही मंडल शिल्लक नाही ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाहीये. मी माझा मतदारसंघ एका साईडला बीड, एका साईडला पुणे, एका साईडला सोलापूर असा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा यातनं भोगलेलो आहोत आणि आपण एकाच नावेत चाललेलो आहोत. त्यामुळे आपली जी व्यथा आपल्या सर्व शेतकऱ्यांबाबत आहे तीच व्यथा माझी आणि माझ्या सर्व मतदारसंघाची आहे. त्यामुळे मी सुद्धा वेळोवेळी हा पत्रव्यवहार केलेला आहे. काही ज्या टेक्निकल अडचणी आहेत आम्ही मागे विनंती पण केली होती, कृषी मंत्री असतील त्यामुळे किंवा मदत पुनर्वसन मंत्री असतील आम्ही सुद्धा विनंती करतो की याच्यामध्ये शेतकरी वंचित राहणार. आपण एकच व्यथा धरून चाललेलो आहोत. विक्रमजी, तुम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे लोकप्रतिनिधी आहात, तुम्हालाही शेतकऱ्याची अडचण कळते. जर तो ट्रिगर हटवला नसता तर विमा कंपनीला आज सगळ्या शेतकऱ्याला विमा द्यावा लागला असता. हे तर तुम्ही मान्य करता की नाही? मुळात आम्ही सुद्धा हेच मुद्दा म्हणतोय, आम्ही सुद्धा सभागृहात मांडला होता. आता ह्या सगळ्या प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि ह्याला कसं आहे की ह्या जो तुम्ही स्पेसिफिक मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे माझ्याकडे कोणता अधिकार नाहीये. काही गोष्टी अशा असतात माहिती असून तुम्ही तिथे बोलू शकत नाहीत. पण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर या सगळ्या मुद्द्यावरती प्रयत्न करत आहोत. आम्ही सुद्धा शासनाला विनंती करत आहोत की सरकारच्या माध्यमातून, कारण सरकार संवेदनशील आहे, तशी येणाऱ्या काळामध्ये शेतकरी उभा राहावा म्हणून त्याला 10,000 रुपये. पण विक्रमजी, आज कृषी मंत्र्यांनी सुद्धा सीएम फंडाच्या या सगळ्या माहितीबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलंय आणि त्यांनी जी आकडेवारी सांगितली मदतीची, ती मदतीचा जो पहिला संपूर्ण हप्ता होता किंवा पहिल्यांदा जी मोठी मदत जाहीर करण्यात आलेली होती तेच आकडे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेत. असो, पुढे जाऊन तुम्ही जे म्हणालात की प्रक्रिया पूर्णपणे किंवा क्लिष्ट प्रक्रिया, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा आता जर पैसे मिळवायचे असतील तर ई-केवायसी किंवा आधार कार्ड ज्या गोष्टी वाहून गेलेल्या आहेत पुरामध्ये, ती क्लिष्टता कुठेतरी ह्याचा सामना सुद्धा शेतकरी करतायत. तर याला दुसरा काही पर्याय नाही आहे का, हा दोघांनाही तुम्हाला प्रश्न आहे माझा. सुरुवात करूया आपण विक्रमजींपासून. मुळात मॅडम असं आहे की काही गोष्टी आहेत हे नियम लागू झाले पाहिजे. गाडी रस्त्यावर चालवायची असेल तर लायसन्स कंपल्सरी आहे का? असं कंपल्सरी आहे? मला गाडी चालवता येते तरी मी चालू शकतो, मग मला लायसन्स का लागतं? तर काही नियमावली असते. उद्या माझ्या हातून काही घडलं तर मी रिस्पॉन्सिबल राहतो. तसं ॲग्री स्टॅक्स जर प्रत्येक शेतकऱ्याचा झाला तर तो शेतकरी लायबल राहील, एलिजिबल राहील. नुसता लायबलच नाही तर एलिजिबल सुद्धा राहील. दुर्दैवाने काय होतं, पूर्वी मदत जाहीर व्हायची पण मदत जाहीर होत असताना ठराविक जे जवळची लोक आहेत अशांना मिळत होते. मॅडम मला सांगा, आजही तुम्ही इथं उदाहरण घ्या, जवळजवळ 75% लोकांना एका धाराशिवमध्ये मदत झाली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये हा आकडा 85% पुढे गेलेला आहे. पण 10-15% अजूनही शेतकरी आहेत जे वंचित आहेत. पण आमचा प्रयत्न असा आहे, एकदा ह्या प्रक्रियेतनं बाहेर पडलं तर नंतर परत सेम प्रक्रियेत जावं लागणार नाहीये. जसं हे UID आहे, आधार होत असताना त्रास झाला होता, आता आधार कार्ड झालं तर सिंगल ID वरती तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही ते ID चालू शकतो, हे आधार चालतंय. त्याचप्रमाणे ॲग्री स्टॅक आहे, ॲग्री स्टॅक सेपरेट यासाठी करावं लागतं कारण त्याच्यामध्ये तुमची शेतीची माहिती आहे ते सगळे येते. भविष्यामध्ये शेतकऱ्याला सिंगल क्लिक वरती माझ्या शेतात काय आहे मी हे सगळं अपडेट त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे अपडेट केल्यानंतर कोणती आपत्ती आली, सरकारने मदत जाहीर केल्यानंतर आज जो वेळ चाललेला आहे तो भविष्यात जाणार नाही. नियमन करण्याचा प्रयत्न करतोय. पण पुन्हा एकदा ओमराजेंना मला विचारायचं की त्याला काही पर्याय आहे का? केंद्र सरकारची योजना आहे, आमची नाही आहे. केंद्र सरकारच्या मला एकच सांगायचं तुम्हाला की एखादी योजना राबवत असताना त्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची नेमकी मानसिकता काय हे